नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील महापालिकेनं आता अनधिकृत ठरवलेला सातपीर दर्गा हटवलेला आहे। दरम्यान दर्ग्यावर कारवाई होत असताना रात्री जमावाकडून पोलिसांवर दगडफेक सुद्धा करण्यात आली। ही सगळी परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे। मात्र पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झालंय। पोलीस आणि फॉरेन्सिक टीम सुद्धा इथे पोहोचली आहे। सर्व दगड गोळा केले जात आहेत। घटनास्थळाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नम्रता दुबे यांनी। दरम्यान मध्यरात्रीच पोलिसांचं एक पथक हा अनधिकृत दर्गा हटवण्यासाठी तिथे दाखल झालं। मात्र संतप्त जमावानं पोलिसांवर देखील तिथे दगडफेक केली। त्यानंतर पोलिसांना थोडासा सौम्य लाठीचार्ज सुद्धा या जमावावरती करण्यात आला होता आणि आता या दगडफेकी प्रकरणी आता 15 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। नाशिकच्या काठेगली परिसरामध्ये अनधिकृत दर्गा यावर कारवाई करण्यात आलेली आहे। मनपाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि इथे आता दर्गा जी आहे ती पूर्णपणे काढलेली आहे। पोलीस बंदोबस्त इथे आपल्याला बघण्यात मिळत आहे। जी दगडफेक झालेली होती रात्री, ज्याचे व्हिडिओ आपल्याकडे आहेत, ते दगड आता पोलिसांनी स्वतःच्या ताब्यात घेतलेला आहे। त्याला ॲज अ प्रूफ कोर्ट म्हणजे ते प्रोड्यूस करण्यात येणार आहेत आणि ते दगड घेऊन ते फॉरेन्सिकची जी टीम आहे ती पण इथे आली होती। आता नंतर ते पुढेची कारवाई जी आहे ते पोलीस इथे करत आहेत। सध्या परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आहे आणि पोलीसने फॉरेन्सिक टीमने जवळचे CCTV कॅमेराज आणि सगळे जे फुटेज आहेत ते ताब्यात घेतलेले आहेत। इकडचे जितकी दुकाने आहेत त्या घटनेनंतर आता सगळी दुकाने बंद केलेली आहे। अजूनही ती दुकान उघडण्याची परमिशन दिलेली नाही आहे आणि इथे सध्या ही पोलीस बंदोबस्त चाक आहेत आणि फॉरेन्सिकची जी टीम आहे ती इथे ते सगळं दगड जे आहे ॲज अ प्रूफ घेऊन गेलेली आहे आणि ते दगडफेक झालेली होती, त्याचा व्हिडिओ पण समोर आलेला आहे। आता आजच्या परिस्थितीमध्ये इथे खूप मोठा पोलीस बंदोबस्त दिसत आहे। कॅमेरा पर्सन हासिफ खान सोबत मी नम्रता दुबे, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।